नमस्कार, मी सुनील बनसोडे. STV मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धाराशिव जिल्ह्यातील चिलवडी गावचे शाहू संदीप जाधव या शेतकऱ्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली द्राक्षबाग जमीनदोस्त झाल्याने 30 ते 35 लाख रुपयाचे नुकसान झालं आहे. आपल्या द्राक्षबागेसाठी 10 ते 12 लाखाचा खर्च करून ही द्राक्षबाग तोडणीसाठी आली, मात्र पहाटे अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने द्राक्षबागेचे खांब आणि तारा तुटल्याने जाधव यांची द्राक्षबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली. प्रशासनाने पंचनामा करून योग्य ती आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे. मी शंतनू जाधव, मी बोलतोय रागवाडीमधून, धाराशिव जिल्ह्यातून. आणि आमचे द्राक्षबाग आहे 1.5 एकर आहे आणि ती बाग पहाटे 4 वाजता पडली आणि आम्ही त्या बागेमध्ये 10-12 लाख इन्व्हेस्ट केले ते आणि ती बागेमध्ये माल 40-50 लाखाचा माल होता आणि माझ्या वडिलांनी ती कर्ज काढून इन्व्हेस्ट केलेलं. आणि मग मी आता एक विनंती करतो सरकारकडे की माझ्या भावाचा शिक्षणाचा खर्च आणि माझा शिक्षणाचा खर्च खूप जास्त आहे, सरकारने मला काहीतरी मदत केली पाहिजे. आणि माझ्या वडिलांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे आणि वडिलांना जास्त त्रास होतो, BP शुगर आहे आणि आता एवढं कर्ज आहे आणि जेवढा सगळं वर्षभर कष्ट केलेलं ती माल पडला. माझ्या वडिलांची आता सध्या कंडिशन खूप बेकार आहे, त्यांना बोलता पण येत नाही आणि काहीच नाही आणि तुम्ही काहीतरी मदत केली पाहिजे. आमची द्राक्षाची बाग पडलेली आहे सकाळी पहाटे 4 वाजता हवेनं. बाग 1.5 एकरची आहे आणि कमीत कमी त्याच्यात 35-30 लाखाचा माल आहे आणि त्या बागेवर आम्ही खूप कर्ज केलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी आणि ह्या बागेसाठी पण. आणि माझ्या मालकाचं ऑपरेशन झालेलं आहे हार्टचं आणि हा बाग पडल्यामुळं त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे आणि ती आता सिरियस आहेत. त्याच्यामुळं सरकारला माझी मदत करावी अशी इच्छा आहे.